नमस्कार मंडळी, ऐकताय ना? तो ढोल ताशांचा कडकडाट आणि हवेत पण बघा एक वेगळाच उत्साह भरून राहिलाय. बरोबर ओळखलत, कारण कोकणचा राजा आपला शिमोत्सव दारात येऊन ठेपलाय. चला तर मग या उत्सवाचा आत्मा काय आहे आणि चाकरमान्यांची ही जी ओढ आहे ना, ती जरा जवळून समजून घेऊया. हो, हीच ती हाक जी प्रत्येक चाकरमान्याच्या काळजाला थेट भिडते. शहराच्या धावपळीत आपण कितीही हरवून गेलो असलो ना, तरी ही एकच हाक आपल्याला आठवण करून देते की आपली खरी जागा, आपली माणसं आतुरतेने आपली वाट पाहतायत. तर आपला पहिला टप्पा आहे शिमगो इलो रे इलो. आता ही फक्त घोषणा नाहीये बरं का, ही एक भावना आहे. शहराच्या त्या सिमेंटच्या जंगलातून सुटून आपल्या गावच्या हिरव्यागार मातीकडे परतण्याची एक तीव्र ओढ आहे, जी प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात घर करून बसलेली असते. आणि मला माहितीये, ऑफिसच्या कामात डोकं कितीही अडकलेलं असो, आपलं मन मात्र कधीच कोकणात पोचलंय, नाही का? डोळ्यासमोर काय येतंय? होळीचे ते रंग, ढोलांचा तो ताल आणि घरच्या जेवणाची चव. अरे वा! सगळे विचार मनात एकदम गर्दी करायला लागलेत, बरोबर ना? आता वळूया दुसऱ्या भागाकडे, कोकणचं हृदय, शिमगा. शिमगा म्हणजे नक्की काय? फक्त एक सण? छे, अजिबात नाही. शिमगा म्हणजे कोकणचं स्पंदन आहे, कोकणचा आत्मा आहे. तो आपल्या भूमीच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक असा अविभाज्य भाग आहे, जो पिढ्यानपिढ्यात जपला गेलाय. जरा डोळे बंद करून फक्त कल्पना करा. होळीचे ते भन्नाट रंग, ढोल ताशांचा तो दणदणाट, गावदेवाच्या पालखीभोवती फेर धरून केलेलं ते बेभान नृत्य, पायाला लागलेला आपल्या गावच्या मातीचा तो ओळखीचा स्पर्श आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या माणसांमध्ये मिसळल्यावर मिळणारी ती आपलेपणाची ओब. आहा! याच्यापेक्षा सुंदर दुसरं काहीच असू शकत नाही. आपला तिसरा भाग आहे शहर विरुद्ध गाव. आणि याच क्षणी शहर आणि गाव यामधलं अंतर अगदी प्रकर्षाने जाणवायला लागतं. आपलं रोजचं आयुष्य आणि सणासुदीच्या दिवसांमधला फरक इतका मोठा असतो की हीच गोष्ट प्रत्येक चाकरमान्याला सतत खुणावत राहते. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे मुंबईतली दिवसभराची धावपळ, ती लोकल्सची जीवघेणी गर्दी आणि कामाचं ते ओझं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर गावच्या आठवणी, गावातली ती होळी, रात्रीचा तो झाकडी नाच, ढोल ताशांचा तो गजर आणि सगळ्यात भारी म्हणजे सगळेजण एकत्र येण्याचा तो अवर्णनीय आनंद. पण एक मिनिट, हा सण म्हणजे फक्त मजा-मस्ती आणि एकत्र येणं एवढंच आहे का? नाही. याच्यामागे खूप खोल, एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही जी घरवापसी आहे ना, ती आपल्याला आपल्या मुळांशी पुन्हा एकदा घट्ट जोडून ठेवते. हो, कारण शिमगा म्हणजे केवळ एक सण नाहीये. तो त्यापेक्षा खूप खूप काहीतरी जास्त आहे. आणि खरं सांगायचं तर यातच सगळं सार आहे. शिमगा म्हणजे काय? तर तो एक असा धागा आहे, जो आपल्याला आपल्या कुटुंबाशी, आपल्या परंपरेशी आणि आपण मुळात कोण आहोत याच्याशी पुन्हा एकदा घट्ट बांधतो. शहराच्या त्या धावपळीत, त्या गर्दीत आपण कुठेतरी हरवून जातो. पण हा शिमगाच आहे, जो आपल्याला पुन्हा आपली ओळख आठवून देतो. आणि घरी परतल्यावर मिळणारा आनंद, तो तर शब्दात सांगण्यापलीकडचा आहे. दारात पोहोचताच कानावर पडणारी आईची ती प्रेमळ हाक, वडिलांच्या डोळ्यात दिसणारं ते कौतुक, जुन्या दोस्तांसोबत जमलेली ती मैफिल आणि आपल्या गावच्या देवाचं घेतलेलं दर्शन, हे क्षण खरंच वर्षभर पुरणारी ऊर्जा देऊन जातात. मग आता कसला विचार करताय? मनातली ही ओढ आता प्रत्यक्षात आणायची वेळ आलीये. बॅगा भरायची आणि घराच्या दिशेने निघायची तयारी करायची वेळ आलीये, नाही का? पण थांबा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, रेल्वेचं तिकीट काढलंय का? एसटीचं बुकिंग झालंय का? आणि जर अजूनही झालं नसेल ना, तर आता अजिबात उशीर करू नका. पटकन करा, कारण आपलं गाव आपली वाट बघतंय. चला, मग आता ठरलं. या शिमग्याला आपण सगळे आपापल्या कोकणात आपल्या माणसांमध्ये भेटणार, तो आनंद एकत्र मिळून साजरा करणार. आणि हो, जाता जाता एक प्रश्न, या शिमग्याला कोणकोणत्या गावाला चाललाय? कॉमेंटमध्ये आपापल्या गावाचं नाव नक्की लिहा. बघूया तरी कोकणातल्या कोणत्या कोपऱ्यात आपले लोक जमणार आहेत. हे सगळं ऐकून जर गावची आठवण आली असेल, तर या माहितीला एक लाईक नक्की करा, आपल्या सगळ्या चाकरमानी मित्रांपर्यंत पोचवा आणि अशाच गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग शिमगो इलो रे इलो, जय कोकण. पण जाता जाता एक विचार मात्र मनात घर करून राहतो.
शहरातली ही जी काही प्रगती आहे आणि आपल्या गावची जी परंपरा आहे यांच्यात समतोल साधायचा तरी कसा?